नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा आणि वल्लरी बोलत असतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की मिठ्ठूच्या बाबांची अवस्था बघवत नाहीये ग वल्लरी, अगं त्यांना सपोर्टची गरज आहे. प्लीज उद्या काही झालं ना तरी कोर्टात मिठ्ठूचीच बाजू घे, त्यांना खूप होप्स आहेत ग तुझ्याकडून. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई, मला एक समजत नाही, मिठ्ठूताईंची बाजू घ्यायची म्हणजे श्वेताताईंच्या विरोधातच जायचं असं का ठरवलंय तुम्ही? तेव्हा तेजा म्हणते की कारण ते तसंच आहे म्हणून. तेव्हा वल्लरी म्हणते की आपण थोडा वेगळा विचार नाही का करू शकत? तेव्हा तेजा विचारते की वेगळा म्हणजे? यावर वल्लरी सांगते की म्हणजे तेजाताई, मिठूताई आणि श्वेताताई एकमेकांच्या विरोधात आहे असं का समजायचं आपण? आणि हे तर दोघींवरून सुद्धा झालंय ना, मग दोघीही एकाच बाजूला आहेत असं समजूया ना आपण. तेव्हा तेजा म्हणते की नाही, श्वेताची कुठलीही बाजू असूच शकत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की कारण तुम्ही पहिल्याच दिवसापासून ठरवून टाकले की श्वेताताईच गुन्हेगार आहेत आणि तेजाताई कायदा सुद्धा ना एक अधिकार देतो गुन्हेगारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी प्लीज ही कायद्याची भाषा ना कोर्टात वापर. अगं त्या श्वेताला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं ना तू, आणि त्या अनिमेशला शोधण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेतली. काय झालं? शेवटी श्वेताचे बाबा जे बोलत होते तेच खरं ठरलं ना. आणि मी अनिमेश नावाची कुठलीही व्यक्ती अस्तित्वात नाही एवढे प्रूफ शोधले. मिळाला तुला एक तरी प्रूफ? हे बघ श्वेता खोटं बोलते आणि ती तिच्या आधीपासूनची सवय आहे हे आता क्लिअर झाले. आणि तरीही तुला श्वेता निर्दोष का वाटते? तू विसरलीस का काय सांगितलं त्यांनी? अगं अशा माणसांचा अंदाज नाही बांधता येत की ते कधी काय वागतील, कसं वागतील. आणि श्वेता आतापर्यंत तसं वागत आहे आपल्या डोळ्यासमोर, आपल्याला ते दिसत आलंय. हे बघ श्वेतासारखी माणसं कधी काय करतील याचा भरोसा नाहीये, ती कोणाचाही जीवही घेऊ शकतात. तेव्हा वल्लरी म्हणते की आता तुम्ही माझं ऐकून घ्याल. हे बघा, त्या दिवशी मी श्वेताताईंना भेटायला गेले होते आणि एका क्षणी श्वेताताईंना बेसावध होत्या आणि तेव्हाच मी त्यांना विचारलं की अनिमेश आहे की नाही. तेव्हा त्या पटकन हो म्हणाल्या. हो अनिमेश आहे. मग मला सांगा तुम्ही की खरंच वाटतंय का अजूनही तुम्हाला की श्वेताताई खोटं बोलतायत? तेव्हा तेजा वैतागत म्हणते की हे बघ, मला काही करायचं नाहीये, श्वेता माझ्या दृष्टीने गुन्हेगार आहे आणि हे उद्या कोर्टात सिद्ध व्हायलाच पाहिजे. आणि तुला जे काही आणि अनिमेशला शोधायचं वगैरे आहे ना, तो आहे की नाही हे बघायचंय ना, ते तू एकटीने कर. मला या सगळ्यांमध्ये परत इन्व्हॉल्व्ह करू नकोस, कारण मी एकदा गुन्हेगाराची साथ दिली, परत नाही देणार. तेव्हा वल्लरी तेजाकडे बघून खूपच शॉक होते. आता तेजा रागातच तिथून निघून जाते. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की वल्लरी अभ्यास करत असते. तेव्हाच वल्लरीला आठवायला लागतं की श्वेता खूप रडत असते आणि म्हणत असते की वल्लरी मला इथून सोडव ना ग, हे इन्स्पेक्टर मला खूप त्रास देते. आणि तिला मिठ्ठूच्या बाबा वल्लरी समोर हात जोडून मिठ्ठूला न्याय मिळवून देण्यासाठी विनवणी करत असतात हे देखील आठवतं. आता हे सगळं आठवून वल्लरी खूपच अस्वस्थ झालेली असते आणि ती स्वतःशीच म्हणते की देवा, का माझी अशी परीक्षा बघतोयस तू? श्वेताताई आणि मिठ्ठूताई दोघी सुद्धा माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. दोघींवरही अन्याय झालाय. मी एकीला मदत केली तर दुसरीवर अन्याय होईल. शत्रूवर सुद्धा अशी वेळ येऊ नये अशी वेळ आणलीस रे तू माझ्यावर. काय करू मी आता? तितक्यात वल्लरीला नानावटी सरांचा फोन येतो. आता नानावटी सरांचा फोन वल्लरी घेते आणि म्हणते की हा सर बोला ना, तुम्हाला काही माहिती पडलं का या केसबद्दल? म्हणजे श्वेताताईंना जामीन मिळू शकतो का? काय करू शकतो आपण त्यांना सोडवायला? पण सांगा ना, काही होऊ शकतं का? तेव्हा नानावटी सर म्हणतात की अगं वल्लरी, किती टेन्शन मध्ये आहेस तू? नाही, मी समजू शकतो की दोघी तुझ्या मैत्रिणी आहेत, अनफॉर्च्युनेटली एकीवर हल्ला झालाय आणि म्हणून दुसरीला अटकही झाले आणि या सिच्युएशन मध्ये तू अडकलीस. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, बरोबर बोलताय तुम्ही सर. तेव्हा नानावटी सर म्हणतात की वल्लरी कोर्टात केस आहे उद्या. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शन मध्ये येते आणि म्हणते की उद्या त्यांना. तेव्हा नानावटी सर म्हणतात की हो, आता दोन गोष्टी लक्षात घे, श्वेताची केस खूपच कॉम्प्लिकेटेड आणि नाजूक आहे, म्हणून तिला निर्दोष सिद्ध करणं हे सोपं नाहीये. पण आपण सगळ्यात आधी तिला जामीन कसा मिळेल हे बघायला हवं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. तेव्हा नानावटी सर म्हणतात की म्हणून सगळ्यात आधी आपण हे बघूया की तिला जामीन कसा मिळेल. सगळ्यात आधी हे इम्पॉर्टंट आहे आणि मग सगळं सोपं होईल. मग आपल्याला खूप काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. तेव्हा वल्लरी ओके सर असं म्हणून फोन ठेवून देते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण कोर्टात निघालेले असतात. आता तेजा घाईघाईत म्हणते की चला रे, कोर्टात जायला उशीर होतोय, वेळेत पोहोचायचं ना आपल्याला.
तेव्हा वल्लरी म्हणते की हो झाली आमची तयारी. आता तेजा थोडीशी नाराज होत म्हणते की मनोजच्या वेळेस वाटलं नव्हतं की कोर्टाची पायरी परत चढावी लागेल म्हणून. फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा आपण 5 जणी एकत्र होतो. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, आणि आता आपल्याच मैत्रिणीपैकी एका जणीला निवडायची वेळ आली आपल्यावर. ही काय वेळ आणली देवाने. खरंच आता तर प्रश्नच उभा राहिले आपल्या समोर, एकीपैकी कुणाला निवडायचं. तेव्हा तेजा म्हणते की आपल्याला नाहीये, तुला. माझं क्लिअर आहे. आता प्रेरणा देवासमोर हात जोडून उभी असते आणि ती स्वामींना म्हणते की स्वामी, आज कोर्टात सगळं काही सुरळीत पार पडू दे आणि तुमचा आशीर्वाद असू दे सगळ्यांच्या पाठी. आता तेजा प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की नक्की कोणासाठी प्रार्थना करतेस ग? नाही म्हणजे मिठूसाठी की श्वेतासाठी? तेव्हा वल्लरी रागाने तेजाला म्हणते की तेजाताई, आता प्रेरणा म्हणते की दोन्ही माझ्या जवळच्याच मैत्रिणी आहेत ग, त्यामुळे दोघीही या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडाव्या यासाठी प्रार्थना करते मी. आणि म्हणूनच मी ठरवले की आज मी वल्लरीच्या बाजूने उभी राहणार आहे खंबीरपणे. तेव्हा तेजा खूप शॉक होते आणि प्रेरणाकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्हाला काही मेमरी लॉस झालाय का ग? अरे ती श्वेता माथे फिरू आहे. किती तमाशे केले तिने या घरात, कसे राडे केले तिने. आठवते का रोशन आंटीच्या अंगावर धावून गेली होती ती. अनिमेश बाबतीत खोटं बोलली, मिठूच्या अंगावर धावून गेली होती. कसं कळत नाहीये तुम्हाला? नाही, मी क्लिअर आहे, मिठूवर श्वेतानेच हल्ला केलाय. तेव्हा वल्लरी खूप रागाने तेजाला म्हणते की हे अजून सिद्ध व्हायचं तेजाताई, बस करा. मला सांगा, जेव्हा हर्षितच्या बाबतीत त्या श्वेताताई तुमच्या बाजूने उभ्या होत्या तेव्हा मिठूताई चुकीच्या आणि श्वेताताई बरोबर असं का वाटलं मग तुम्हाला? तेव्हा तेजा म्हणते की तेव्हा प्रश्न जीवाचा नव्हता, आता जीवाचा प्रश्न आहे. आणि आज तू श्वेताच्या बाजूने उभी राहणार आहेस कोर्टात, तिची साथ देणार आहेस. हे जेव्हा मिठूच्या आई बाबांना कळेल ना तेव्हा त्यांना काय वाटेल याचा विचार कर एकदा. तर आता यानंतर इकडे गावी आपण पाहतो की मनोजची आई, मनोजचा भाऊ आणि मनोज गप्पा मारत असतात. आता मनोजची आई खुश होत म्हणते की काय चांगले व्याही मिळाले मला, काय नशीब काढला मनीषाने. तितके तिथे मनीषा येते. आता मनोज मनीषाकडे बघत म्हणतो की पण आई, मनीषा काही बोललीच नाही ग, तिला अरुण आवडला नाही आवडला आणि तिला विचारलंच नाही आपण. आणि जर तिला नसेल आवडला आपण तर आपण सांगूया त्याला की पसंत नाहीये म्हणून. तेव्हा मनीषा घाईघाईत म्हणायला लागते की दादा, अरे मी कुठे असं म्हणाले. आणि ती अचानक शांत बसते. तेव्हा सर्वजण मनीषाला चिडवायला लागतात. तेव्हा मनीषा लाजतच तिथून निघून जाते. आता मनोजचा भाऊ त्याच्या आईला म्हणतो की आई, आपण मनीषाचं लग्न ना एकदम थाटामाटात करूया, आता फक्त तयारी कशी करायची हे आपल्याला सांग. तेव्हा मनोजची आई म्हणते की सोन्याचे भाव बघितलेस ना की किती वाढतायत रोज, खर्च तर खूप होणार आहे. हे बघा, मी तुम्हा दोघांनाही सांगते, तुमची एकुलती एक बहीण आहे आणि तिच्या लग्नाचा खर्च तुम्हा दोघांनाच करायचा. तेव्हा मनोज म्हणतो की आई, ही काही सांगायची गोष्ट आहे का? तू बघच आता, आम्ही काही कमी पडू देत नाही. तितक्या तिथे मनीषा येते आणि ती ही सगळं ऐकून खूपच लाजत असते. आता तेव्हाच तिथे मनोजची वहिनी सुद्धा येते आणि मनीषाकडे बघत म्हणते की एरवी किती बोलत असतात आणि आज बघा कशा लाजतायत. तेव्हा सर्वजण मनीषाकडे बघून हसायला लागतात. आता अचानक मनोजच्या वहिनीला उलटीसारखं व्हायला लागतं आणि त्या पळतच उलटी करायला जातात. तेव्हा मनोजची आई खूपच घाबरते आणि म्हणते की संगे काय झालंय. तेव्हा मनोजचा भाऊ महेंद्र सांगतो की 2 दिवसापासून तिला कोरड्या उलट्या होत आहेत, बाहेरचं खाल्ल्यामुळे त्रास होतोय वाटतं. तेव्हा मनोजची आई म्हणते की आणि तू हे आता सांगतोस मला. तितक्या तिथे संगीता म्हणजेच मनोजची वहिनी येते. तेव्हा मनोजची आई संगीताच्या कानात काहीतरी विचारते. तेव्हा संगीता लाजत हो म्हणते. तेव्हा मनोजची आई खूपच खुश होते. आता महेंद्र म्हणतो की थांब, मी तुला उलटीची गोळी देतो, असं म्हणून तो उलटीची गोळी आणायला जातो. तेव्हा मनोजची आई त्याला थांबवते आणि म्हणते की थांब, कुठे चाललंय तू, काही गोळी वगैरे नकोय. आणि त्याचा कान पकडून म्हणते की बाबा होणार आहेस तू, बाबा आणि मी आजी. आता हे ऐकून महेंद्र खूपच खुश होतो आणि म्हणतो की काय सांगतेस आई. आता मनोज सुद्धा खूपच खुश होतो आणि तो महेंद्र आणि संगीताचं अभिनंदन करतो आणि म्हणतो की भामरे यांच्या घरामध्ये आता 2-2 गुड न्यूज. सगळेच खूपच खुश झालेले असतात. तर आता यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मिठूचे बाबा मिठूच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्याकडे बघत असतात. आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि विचारते की काका, कशी आहे मिठूताईंची तब्येत, डॉक्टर काय म्हणाले. तेव्हा मिठूचे बाबा सांगतात की मगाशी डॉक्टर आले होते, इंग्रजीमध्ये बरंच काही सांगून गेले, मला काही कळलं नाही, फक्त एवढंच कळलं की मिठू जशी होती तशीच आहे, निश्चित पडली आहे.
यावर वल्लरी म्हणते की पण काकी कुठे दिसत नाहीयेत, नाश्ता करायला गेलेत का? तेव्हा मिठूचे बाबा सांगतात की नाही, मी तिला गावी पाठवलं आहे, गावी सुद्धा खूप कामं खोळंबली आहेत. मी म्हणालो की तू जा, काळजी करू नकोस, मी इथे थांबतो. आणि ते वल्लरीला विचारतात की आज कोर्टामध्ये केस आहे ना, मग तू इथे काय करतेस? यावर वल्लरी सांगते की मनात आलं की कोर्टात जायच्या आधी मिठूताईंना एकदा पाहून जावं. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की ठीक आहे, आणि म्हणतात की वल्लरी मी काय म्हणालो ते लक्षात आहे ना तुझ्या? आणि रागाने म्हणतात की त्या श्वेताला जामीन मिळता कामा नये, तू मिठूची चांगली मैत्रीण आहेस ना, मग तू मिठूच्या बाजूने साक्ष द्यायला त्या श्वेताच्या विरोधात साक्ष देतो. आता मिठूच्या बाजूने आपल्यालाच लढावं लागणार आहे. आणि परत ते वल्लरीला म्हणतात की बरं मी निघतो, सरकारी वकिलांना भेटायचं आहे, तुम्ही या वेळेत, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता वल्लरी खूपच टेन्शन मध्ये आलेली असते आणि ती मिठू जवळ बसते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत आणि रडत म्हणते की मिठूताई, हे सगळं काय होऊन बसलं हो, कोणाची दृष्टी लागली आपल्या मैत्रीला, सगळं काही विस्कटून गेलं आहे, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आणि पुढे म्हणते की पण मिठूताई, आज मी तुम्हाला एक सांगते, तुम्हाला माहितीये की तुमच्यावर जो हा हल्ला झालाय ना, त्याच्यासाठी सगळेजण आपल्या श्वेताताईंना दोषी ठरवत आहेत, पण मला पूर्ण खात्री आहे हे त्यांनी केलेलं नाहीये, आपल्या श्वेताताई असं करू शकत नाहीत ना. आणि मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा असं वाटलं नसेल की मला खात्री आहे त्या गोष्टीची, कारण आपल्या सगळ्यांमध्ये मैत्रीचा खरा अर्थ तर तुम्हालाच समजला होता. म्हणूनच आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते फक्त तुम्हाला समजू शकतं, माझी अवस्था फक्त तुम्हीच समजून घेऊ शकता. हे बघा मिठूताई, अजून मला श्वेताताईंच्या बाजूने एक सुद्धा पुरावा नाही सापडला, पण मला खात्री आहे हो, आपल्या श्वेताताई असं नाही करू शकत, स्वतःच्याच मैत्रिणीवर असा हल्ला का करतील? तुम्हाला माहिती आहे ना, म्हणूनच आज मी कोर्टामध्ये आपल्या श्वेताताईंच्या बाजूने उभी राहणार आहे. हा पण याचा अर्थ असा नाही ना की आपली मैत्री संपली, ती तर कधीच संपणार नाही ना मिठूताई, आपली मैत्री कायम पक्कीच असेल, एकदम पक्की असेल, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तर आता यानंतर इकडे गावाकडे आपण पाहतो की मनोज खूपच खुश असतो आणि तो त्याच्या आईला म्हणतो की एका दिवशी आपल्या घरातलं वातावरण कसं बदलून गेलं ना, 2 गुड न्यूज भेटल्या. वल्लरी सुद्धा हे ऐकून खूप खुश होईल. तेव्हा मनोजची आई म्हणते की मग वाट कसली बघतोय, लाव तिला फोन पटकन. आता मनोज वल्लरीला कॉल करायला लागतो. तर इकडे आपण पाहतो की वल्लरी, तेजा आणि प्रेरणा कोर्टामध्ये आलेले असतात. तितक्यात वल्लरीला मनोजचा कॉल येतो. आता वल्लरी कॉल रिसिव्ह करते आणि सांगते की मी ते आता कोर्टाच्या आवारामध्ये आहे, श्वेताताईंच्या केससाठी आले ना, पहिली हिअरिंग आहे, त्याच मी तुम्हाला नंतर फोन करू? तेव्हा मनोज म्हणतो की हा चालेल. आता मनोजची आई मात्र रागाने मनोजकडे बघत असते आणि विचारते की काय रे मन्या, आता कोर्टामध्ये काय करते ती? आता हिला गोड बातमी सांगायची म्हटलं तर हिने ऐकून सुद्धा नाही घेतलं. तेव्हा मनोज सांगतो की अगं श्वेता त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न चालू असतील ना, म्हणून गेली असेल कोर्टामध्ये. यावर मनोजची आई म्हणते की बरोबर आहे, ते आता या सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, बातम्या चालू आहेत, आणि त्यात ही जर कोर्टामध्ये गेली तर सगळीकडे समजेल ना, सगळ्या लोकांच्या नजरेत येईल. मी काय म्हणते मन्या, वल्लरीने आता घराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आता कसं तुमच्या लग्नाच्या वेळी मनीषा आणि संगीताने सगळं सांभाळून घेतलं होतं, सगळी कामं त्यांनी पार पाडली होती, पण आता बघ कसं झालं आहे, ते मनीषाचं लग्न आहे की नाही, मग मी तिला काम नाही सांगू शकत, आणि आपली संगीती अशी अवघडलेली, तिला तर कामं सांगूच नाही शकत, आणि माझी तब्येत सुद्धा आता पहिल्यासारखी नाही राहिली, मग मी एकटी किती करू? माझ्या जोडीला जर वल्लरी असती ना तर बरं झालं असतं ना, थोडंसं मदत झाली असती मला, काय वाटतं तुला? आता मनोज थोडासा शांत होतो आणि मनातच म्हणतो की आई जे म्हणते ते काही चुकीचे नाहीये, पण हे सगळं मी वल्लरीला कसं सांगू? ती काय काय करत असेल? मिठूताई तिकडे हॉस्पिटलमध्ये आहेत, श्वेताताई जेलमध्ये, आणि कोर्टात केस उभी राहिली. मला खरंच समजत नाही की हे सगळं मी वल्लरीला कसं सांगू. तर आता यानंतर आपण कोर्टात पाहतो की मिठूचे बाबा सरकारी वकिलांनी वल्लरी बोलत असतात. आता मिठूचे बाबा वकिलांची ओळख करून देत वल्लरीला सांगतात की हे आपले सरकारी वकील गुप्ते साहेब, आणि ते वल्लरीची ओळख करून देत म्हणतात की आणि ही माझ्या मिठूची मैत्रीण खूप हुशार आहे, हा वकिली शिकते ते आता, आणि आज माझ्या मिठूच्या बाजूने साक्ष सुद्धा देणार आहे. यावर ते सरकारी वकील म्हणतात की मस्तच, म्हणजे तुमच्या साक्षीमुळे आपली केस अजूनच स्ट्रॉंग होईल, आणि मी आलोच, असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता पोलीस श्वेताला कोर्टात घेऊन येतात आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात. आता वल्लरी खूपच रडत असते आणि ती श्वेताकडे बघत असते. श्वेता वल्लरी समोर हात जोडून दुरूनच म्हणण्याचा प्रयत्न करते की प्लीज मला वाचव. आता कोर्टाची सुनावणी सुरू होते. आता सरकारी वकील म्हणतात की सर, मी माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी एवढी सोपी केस बघितली नाही, असं म्हटलं तरी चालेल. ते म्हणतात ना पोलिसांच्या भाषेमध्ये ओपन अँड शट केस. आता आरोपी श्वेता बक्कळ यांना अँगर इश्यू आहेत,
कधी कोणत्या गोष्टीवरून तिचं कसं डोकं फिरेल काही सांगता येत नाही. तिच्या या रागाचा अनुभव तिच्या आजूबाजूच्या लोकांनी अनेक वेळा घेतलाय. ही श्वेता ठाण्यातल्या मस्कर कॉलनीमध्ये बुलबुल बाग नावाच्या बिल्डिंगमध्ये आपल्या मैत्रिणी सोबत राहते. या 5 मैत्रिणींमध्ये एक वकिली शिकते, कोणी लोकांना डब्बे देतं, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शेवटी काय सगळेजण आपापली लाईफ जगत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न आहेत. फिर्यादी मिथिला माने सुद्धा आपल्या ऍक्टिंगचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे आली होती. आता वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आल्या की मतभेद होणारच, पण श्वेता बक्कळ ही मतभेद विसरणाऱ्यातली नव्हती. एकदा असंच एका छोट्याशा भांडणावरून श्वेताने मिथिलाला जीवे मारण्याची धमकी दिली. रागाच्या भरात तिचा गळा पकडला. त्या दिवशी मैत्रिणींना कसंबसं भांडण सोडवलं, पण श्वेताच्या मनात राग खदखद होता आणि तिने संधी बघून मिथिला मानेवर चाकूने हल्ला केला. आता हे ऐकून श्वेता घाबरून म्हणते की नाही, मी असं काही नाही केलं जज साहेब, मी नाही मारलं मिठूला. आता वकील पुढे म्हणतात की जज साहेब, या हल्ल्यामध्ये मिथिला गंभीर जखमी झाल्या आहेत आणि कोमामध्ये मृत्यूची झुंज देत आहेत. आता हे ऐकून श्वेता खूप घाबरते आणि खूपच रडायला लागते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.